ऐक घाल तुझी आता. हॅलो, तू दिलेली भाजी कशी कशी झाली? आवडली का? अगं ती कशी करायची त्यासाठीच फोन केला होता, पण तुझा फोनच लागला नाही. ऐका, तेल घ्या, कांदा. नको आता, राहू दे. तू फोन नाही उचलला म्हणून ती भाजी आम्ही सरांच्या घरी दिली. एवढ्या प्रेमानं भाजी दिली आणि तुम्ही ती दुसऱ्याला दिली व्हय? ए बाबा, मी नाही जाणार पुन्हा आणायला. नाही सतीश, माझ्यासाठी प्लीज. जातो बाबा. या काय झालेल्या वहिनी आहेत, आजची उद्या नाराज दूर करता येईल. होणाऱ्या वहिनी महत्वाच्या. वहिनी थांबा, भाजीला हात लावू नका. का काय झालं? अहो, काय झालं म्हणून काय विचारता? अहो तणनाशक फवारले त्याच्यावर. हे काय डोंगरावरनं फोन आलता. ते म्हणले भाजी जर खाल्ली की नाही माणूस डायरेक्ट आजारी पडणार. आणि समजा भाजी खाऊन तुम्ही आजारी पडला आणि सरासनी कळलं की तुम्ही भाजी खाल्ल्या आणि ही भाजी मी आणून दिल्या, तर सर काय मला जिथं ठेवायचं नाही. ते नको नको, माझा जीव महत्वाचा आहे. एक काम करतो, भाजी घेऊन जातो आणि तिकडे गुरासनी घालतो. गुरासनी तर कशाला, एक काम करतो, भाजी घालतो अरे! मी आणि ताटल्या आणून देतो तुम्हाला. हा. सतीश राहू दे की. अहो बरं झालं लवकर आलो, केवढा मोठा आनंद टळला. अरे काय नाही होत, मी नीट करते. बरं बरं असू दे. सतीश ऐक घाल तुझी आता. मी नाही जाणार परत वहिनीकडे भाजी घेऊन. एक त्याला कशी कशी भाजी आणल्या माझं मला माहित. तिकडे फेकून दे, नाहीतर काय करायचं आहे ती कर. पण मी काय जात नसतो.